पेट्रोल विथ CNG मध्ये असणारी ही गाडी फक्त 1,25,000 रुपयामध्ये तुम्हाला मिळू शकते। या गाडीची आमची अपेक्षित किंमत आहे 1,55,000 रुपये, ते सुद्धा थोडंसं निगोशिएबल आहे। म्हणजे 50-60,000 रुपयाच्या डाऊन पेमेंटला ही गाडी सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहे। या गाडीची आमच्याकडे किंमत आहे फक्त 1,85,000 रुपये। तर छोट्या बजेटमध्ये एक मोठ्या गाडीचं फीचर असणारी ही गाडी तुम्हाला मिळू शकते 2,35,000च्या ऑफरमध्ये। या गाडीची आपली अपेक्षित किंमत असणार आहे 3,25,000 रुपये, ते सुद्धा ऑन टेबल आम्ही कमी जास्त करून देऊ। नवीन टायरमध्ये असणाऱ्या ही गाडीची किंमत आपल्याकडे आहे 6,99,000 रुपयामध्ये। आज जर तुमची सुद्धा एखादी गाडी विकायची असेल तर तुम्ही आमच्याकडे पार्क अँड सेलला आणू शकता। आम्ही ते गाडी सेल करून तुमच्याकडून तो झालेल्या व्यवहारामध्ये कमिशन घेणार। तर ही गाडीची आमच्याकडे कॉस्टिंग आहे 6,50,000 रुपये, जे की निगोशिएबल आहे। नमस्कार मित्रांनो, मी वेदांत महाराष्ट्र ऑटोमॅटिक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी आज आलेलो आहे तुमच्या लो बजेटच्या गाड्यांच्या शोधामध्ये एका नवीन डीलरशिपमध्ये। मित्रांनो, मी आज आलेलो आहे साईबाबा मोटर्स नेहरू नगर, जे की मित्रांनो पिंपरी चिंचवड लोकेशनला लोकेटेड असणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण यांच्या पूर्ण 4 व्हीलर गाड्यांचे ते स्टॉक कव्हर करणार आहोत। नक्कीच आजच्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, कारण मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आणि फक्त 1,25,000 पासून तुम्हाला इथे गाडी अवेलेबल होणार आहेत। नक्कीच आजच्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, कारण CNG, पेट्रोल, डिझेल जे काही तुमची रिक्वायरमेंट असणार आहे 5 सीटर, 7 सीटर, 4 सीटर, नॅनो वगैरे सर्व काही गाड्या मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत। नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। महाराष्ट्र ऑटोमॅटिक चॅनलवर जर का तुम्ही नवीन आला असेल तर लवकरात लवकर मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नवीन व्हिडिओसाठी मी भेटतो तुम्हाला आता व्हिडिओच्या पुढे। तर मित्रांनो, साईबाबा मोटर नेहरू नगर इथून मित्रांनो आज आपल्यासोबत जोडले गेलेले असणार आहेत साईबाबा मोटरचे ओनर निया सर। सर्वप्रथम सर नमस्कार आणि वेलकम आहे सर आपलं महाराष्ट्र ऑटोमॅटिक चॅनलवर। सर काय सांगाल सर आपल्या शॉपबद्दल आपल्या व्ह्युअर्सला? वेदांत सरना पण हार्दिक शुभेच्छा। आमच्या शॉपला आले तुम्ही तर आम्ही तुम्हाला नमस्कार सांगतो। ते आले महाराष्ट्र ऑटोमार्ट ह्यातर्फे, तर त्यांचं चॅनल आहे। तर जे मित्र आपले पहिल्यांदा बघत असाल तर नक्कीच बघा, सबस्क्राईब करा, कारण ते प्रयत्न करतात आमच्यासारख्या जवळपास जेवढे लोक आहे त्या लोकांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्याकडून जेवढं गाडी आहे त्यांचं माहिती घेऊन तुमच्यापर्यंत ते पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे। आणि हे सगळं ते त्यांचे व्यक्तिगत फायद्यासाठी नाही आहे, नक्कीच ते तुमच्या फायद्यात होणार आहे। तुमच्यापैकी कुठले तरी मित्र असणार आहे, नातेवाईक असणार आहे जे नक्कीच सेकंड हँड गाडी घेण्याच्या विचारात आहे, तर त्यांना त्या सगळ्या माहिती असून गाडी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात। तर जे माझे मित्र बघतात नुसतं बघू नका, लाईक शेअर सबस्क्राईब करा, जेणेकरून वेदांतला अजून प्रोत्साहन भेटेल, ते अजून पुढे करू शकतात। चांगल्यात चांगल्या अजून गाडी तुमच्यापर्यंत यायचं ते प्रयत्न करतील नक्कीच। आणि सर आपल्या शॉपबद्दल सर काय सर माझ्याबद्दल सांगायचं ठरलं की माझं नाव नियास आहे आणि साईबाबा मोटर्स हे आमचं फर्मचं नाव आहे। आम्ही गेल्या भरपूर वर्षापासून म्हणजे 2000 पासून आमचे साहेब नसीर आणि आमच्या साहेबांचं नाव आहे, माझे वडील, त्यांच्यासोबत मी काम करतोय। तर आम्ही गेले 2020 पासून आमचा हा प्रवास चालू आहे जुन्या गाडींचा सेल परचेस। तर भरपूर गाड्यांना आम्ही सेल केलेले आहे, भरपूर चांगले लोक आमच्यासोबत जोडलेले आहे। तर तशाच आता बघा हे तुमच्याकडे समोर आमची गाडी आहे। प्रत्येक गाडीचं आणि प्रत्येक व्यवसायाचं एक काही ना काही मार्ग असतो, तर प्रत्येक दुकानाचं आपले वेगळे एक ब्रँडिंग असते। तर आमच्याकडे तुम्हाला भेटणारी जी गाडी आहे हे शक्यतो हे असंच धरून चला की 1,00,000-1.25 लाखापासून सुरुवात होणाऱ्या गाडी आमच्याकडे तुम्हाला मिळू शकते। बजेट कमी आहे म्हणून ह्याचा विचार नका करू की ती गाडी चांगली असणार का नाही, नक्कीच तेच आमचं काम आहे की त्या बजेटमध्ये सुद्धा चांगल्या गाडी तुमच्याकडून पोचवायचं, जेणेकरून तुमचं जुन्या गाडी घ्यायचं जो स्वप्न आहे ते पूर्ण होता येईल आणि तुम्हाला त्या गाडीमधून तेवढंच सगळं परतफेर भेटेल। म्हणजे गाडी घेतली ती गाडीमध्ये फक्त एवढंच प्रश्न आला पाहिजे की पेट्रोल आज गाडीत आहे का नाही, किंवा डिझेल किंवा CNG ही गाडी तिथपर्यंत जाऊ शकते का, हा प्रश्न नक्कीच आला नाही पाहिजे। तर आमचा तोच प्रयत्न असतो की लो बजेट असू द्या पण गाडी चांगली असली पाहिजे, कारण ₹1,00,000 कमी बजेट नाही आहे। पण माझा हा प्रश्न आहे कसं की आता तुम्ही विचार करू शकता की रतन टाटा सरांनी सुद्धा एक प्रवास करताना एकदा त्यांनी बघितलं की एका 2 व्हीलरमध्ये हजबंड वाईफ 2 मुलं म्हणजे 4 लोक, छोटे असू दे मोठे पण 4 लोक एका 2 व्हीलरवर जात होते। तर त्यांच्या मनात आलेली हा एक हे होतं की बाबा का असं होतोय। तर साहजिक आहे की प्रत्येक गोष्ट जसं सारखे नसतात, प्रत्येक आपले मित्र असतात ज्यांचं एवढं बजेट नाही की नवीन घेऊ, महागवाली घेऊ, तर नाही आहे। तर हा शक्यपणा करण्यासाठी की बाबा ठीक आहे कमी असू द्या पण एका गाडी तुमच्या घरी आली पाहिजे, म्हणून टाटा सरांनी जसं एक धैर्य ठेवलं होतं त्यांनी टाटा नॅनो आणलं, जेथून सुरुवात झाली की कार इंडस्ट्री हे 2,00,000-1.25 लाखात सुद्धा नवीन कार एखादी गाडी कंपनी बनवू शकते, हे तिथून त्यांनी सुरुवात केली। मग तिथून पुढं मग कमी बजेटच्या गाडींचं भरमसाठ झाला। तसंच आमचाही विचार आहे की ₹1,00,000 तुमची
साठवून ठेवलेले आहे तर लाख, सव्वा, दीड या सगळ्या ऑप्शन आता आमच्याकडे होंडा सिटीसुद्धा मिळू शकते. जे आमचे मित्र चांगले बजेटला, जर तुमच्याकडे बजेट चांगलं असेल तर चांगलीच गोष्ट आहे, पण नाही आहे पण त्यांना ती सेगमेंट गाडी अनुभव करायचा आहे तर नक्कीच ती गाडी आम्ही त्यांना 2.5-3 लाखापर्यंत देऊ शकतो. आणि नक्कीच ती गाडी पण तुमच्यासोबत तुम्हाला जिथपर्यंत पाहिजे तिथपर्यंत चालणार ही माझी खात्री. आपल्याकडे भेटणारी गोष्टी काय काय, एक आपल्याकडे भेटणाऱ्या सगळ्या गाडी नॉन ॲक्सिडेंट असणार आहे. जसं तुम्हाला त्याची खात्री पाहिजे की सर आम्ही जुनी घेतोय पण त्याची गॅरंटी आहे का, तर मी नक्की काय सांगू शकतो की ती गाडी प्रॉपरली चेक्ड असणार आहे. ॲक्सिडेंट गाडी हे आपल्या कंपाऊंडमध्ये किंवा हे रीलमध्ये तुम्हाला नाही भेटणार, आम्ही त्या गाडीमध्ये नाही डील करत. तर नॉन ॲक्सिडेंटल गाडी, किलोमीटर जेन्युन, कुठंच गाडीत तुम्हाला मायनरसुद्धा म्हणा असं तर तशा ॲक्सिडेंट आम्ही घेत नाही. किलोमीटर जेन्युन, नॉन फ्लडेड म्हणजे पाण्यात बुडाली तशा गाडी आपण घेत नाही. सगळ्या गाडींचे पेपर्स तुम्हाला क्लिअर भेटेल. आणि MS1412 हे आमचं प्राईम फोकस आहे. आम्ही हे गाडी सोडून इतर गाडी घेत नाही. ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं तर 2च मोजके मॉडेल आहे. 25 गाडीपैकी फक्त 2 अशा गाड्या आहेत, ते सुद्धा गाडी चांगली आहे म्हणून आम्ही घेतलेली आहे. तर पेपर्स क्लिअर भेटणार ती खात्री आहे, गाडी चांगली येणार ती माझी गॅरंटी आहे. आणि बजेट हे तुम्ही आता ठरवा, तुम्ही या आणि गाडी घेऊन जा. नक्कीच. तर मित्रांनो एकदम बजेटमध्ये तुम्हाला इथे सर्व काही गाड्या उपलब्ध होणार आहे. तर नक्कीच एकदा तुम्ही शॉपला व्हिजिट करा. आणि सर निया सर आपला सर पहिला व्हिडिओ आहे तर सर आपल्या शॉपचा एकदा ॲड्रेस सांगा सर आपल्या. तर आमचं ऑफिसचा ॲड्रेस आहे साईबाबा मोटर्स, दत्त मंदिर ग्राउंड, ऑपोजिट लोटस कोट हॉटेल, कामगार नगर, पिंपरी, पुणे 18. तर हे कामगार नगर हे तुम्ही जर मोबाईलला टाकलं किंवा साईबाबा मोटर्स जरी गुगलला सर्च केलं तरी तुम्हाला विथ लोकेशन आमचा ॲड्रेस मिळू शकते. आणि जे मित्र आपले मेट्रोचा वापर करायचा होता तर पिंपरी कॉर्पोरेशनपाशी मेट्रोचं लास्ट स्टॉप आहे, तिथून अतिशय 1 किलोमीटरच्या अंतरावर आमचं ऑफिस आहे जे की नेहरू नगरच्या अलीकडे आहे, HA ग्राउंडच्या शेजारी. नक्कीच. तर मित्रांनो यांचे जे काही कॉन्टॅक्ट डिटेल असतील ते तुमच्या डिस्प्लेवरती शो होत असेल, त्याचप्रमाणे तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील नक्कीच मिळून जातील. तर आता आपण व्हिडिओ चालू करणार आहोत तर डेफिनेटली आजचे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, कारण एकदम कंडिशनामध्ये आणि एकदम कमी किमतीमध्ये तुम्हाला सर्व काही गाडी उपलब्ध तुमच्यासाठी नक्कीच होणार आहेत. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सरांनी पहिली गाडी आणलेली आहे टाटाची दमदार गाडी, ती म्हणजे सफारी गाडी सरांनी स्टॉकमध्ये इन केलेली आहे. सर काय डिटेल आहे गाडीची? मित्रांनो ही टाटाची सफारी आहे, 2010ची सिंगल ओनर गाडी आहे जे की GX मॉडेलमध्ये. या तुम्हाला अलॉय व्हील्स देखील येत येणार आहे. तर ही गाडी 2010ची असून ही गाडी चाललेली फक्त 89,000, 89,000 चाललेली गाडी ही आहे. सिंगल ओनर आहे ही, विथ शोरूम टायर आहे. आजपर्यंत 15 वर्ष जुनी आहे गाडी, पण आजपर्यंत कंपनीच्याच टायरला आहे, नॉन ॲक्सिडेंटल आहे, वेल मेंटेन. आणि या गाडीचे पेपर्स 2030 8व्या महिन्यापर्यंत क्लिअर आहे, म्हणजे 5 वर्षाकरता या गाडीचे सगळ्या पेपर्स क्लिअर आहे. MS14 पासिंग आहे, जसे आपण सांगतो तुम्हाला की MS14-12 आपला फोकस आहे. रीडिंग जेन्युन आहे, 89,000, सिंगल ओनर आहे आणि विथ पेपर्स क्लिअर. या गाडीची आपली अपेक्षित किंमत असणार आहे 3,25,000 रुपये. ते सुद्धा ऑन टेबल आम्ही कमी जास्त करून देऊ. नक्कीच. तर मित्रांनो 3,25,000मध्ये तुम्हाला एकदम वेल्ली मेंटेन आणि एकदम मोठी अशी गाडी तुम्हाला इथे सरांनी अवेलेबल केलेली आहे. नंबर देखील तुम्ही पाहू शकता, चांगल्या नंबरसोबत इथे गाडी अवेलेबल आहे. आणि सर 2030 सर गाडीचे पेपर व्हॅलिड पेपर्स क्लिअर, पण सर 30 नंतर देखील सर गाडी पुन्हा एकदा 30 नंतर सुद्धा जसे तुम्हाला आता RTOचे काही नियम चेंजेस झाले ते सुद्धा तुम्हाला माहिती देऊ इच्छितो की 15 वर्षापर्यंतचे टॅक्स तर प्रत्येक नवीन गाडीला तुम्ही भरलेले आहात, तर 15 वर्षापर्यंत ती गाडीचे पेपर्स क्लिअर आहे, टॅक्स पेड आहे. 15 वर्ष जुनी झाली तर मग तुम्हाला खर्च येतो 8,500 रुपये गव्हर्नमेंटची फीज आहे. आणि 1,500 ते 2,000 किंवा 2,500 या किमतीत आपल्या ट्रान्सफरचे चार्जेस लागतात प्रोसेसचे. समजा 10-10,500 रुपयामध्ये तुम्हाला 5 वर्षासाठी, म्हणजे 15 + 5 हे 20 वर्षासाठी तुम्हाला येणारा खर्च आहे. त्याच्यानंतर 20 वर्ष जी गाडी जुनी झालेली आहे त्या गाडींना खर्च येतो 17,000 रुपयाचं गव्हर्नमेंटचं टॅक्स आहे जे पे करायला लागते. आणि त्याच्यावर समजा तेच 2,500, 3,000, समजा 20,000 रुपयामध्ये 20 वर्षाच्या पुढच्या गाडींना पासिंगचा खर्च आहे. तर हो, निश्चिंत राहा, हे मनातून भीती काढून टाका की मी आता घेतलं तर माझ्या पुढं ते मी कसं करणार. तर गव्हर्नमेंटने नक्कीच आपल्याला ते एक उपाय दिलेला आहे की तुम्ही टॅक्स पे करा, गाडीचे वेळोवेळी पेपर्स क्लिअर करा आणि त्यांना पाहिजे तसं तुम्ही त्या कालापर्यंत चालवू शकता. नक्कीच. मित्रांनो पुढची गाडी असणार आहे रिलायबिलिटीचा किंग, ते म्हणजे मित्रांनो सरांनी इनोवा गाडी स्टॉकमध्ये इन केलेली आहे. सर काय डिटेल आहे? मित्रांनो ही इनोवा आहे 2014 मॉडेल, जसं तुम्ही बघू शकता ही 14 फेसलिफ्ट मॉडेलमध्ये आहे गाडी. ही गाडी 14ची आहे, गाडी चालली आहे 2,05,000 किलोमीटर, विथ सर्व्हिस हिस्ट्री आहे, टाईम टू टाईम मेंटेन्ड आहे आणि 3 ओनर आहे या गाडीचे. असं तुम्हाला पेपर्स त्यासुद्धा गोष्टी आम्ही क्लिअर करून सांगतो. का होतो, लपवण्याची गोष्ट नाही आहे. ओनर झाले तर सांगायला पाहिजे, मेंटेन्ड आहे तर मेंटेन्ड पाहिजे. तर नवीन टायरमध्ये असणाऱ्या ही गाडीची किंमत आपल्याकडे आहे 6,99,000 रुपयामध्ये, त्यातसुद्धा कमी जास्त होणार आहे.
तर ही गाडी तुम्ही बघण्यासाठी साईबाबा मोटर्स आपल्या ऑफिसला येऊ शकता. ही 8 सीटरमध्ये आहे गाडी. नक्कीच. तर मित्रांनो ही देखील एकदम वेल मेंटेन अशी तुम्हाला गाडी इथे अवेलेबल होणार आहे. सर या गाडीवरती थोडाफार नेगोसिएशन सगळ्या गाडींना जे किंमत मी सांगतोय तुम्हाला, असं एकदम जास्त नेगोसिएशनचा नका विचार करू, पण मान सन्मान हा गोष्ट नक्कीच होणार आहे. तुम्ही या, आपण समोर बसून जे काय असेल गाडी फायनल झाल्यावर रेटमध्ये कमी जास्त करूया. नक्कीच. आणि सर गाडीवरती सर लोन फॅसिलिटी होईल का अवेलेबल? ज्या गाडी 2013-14चे पुढचे आहे त्यावर नक्कीच लोन मिळून जाईल. पुढची गाडी मित्रांनो असणार आहे क्रेटा गाडी. सर काय डिटेल आहे? मित्रांनो क्रेटा असणार आहे 2017 पेट्रोल मॉडेलमध्ये, E+ मॉडेलमध्ये ही गाडी आहे. 1,05,000 किलोमीटर चाललेली आहे. सिंगल ओनर आहे. टायर्स तुम्हाला 80% भेटणार आहे. तर ही गाडीची आमच्याकडे कॉस्टिंग आहे 6,50,000 रुपये, जे की निगोशिएबल आहे. नक्कीच. तर मित्रांनो 6,50,000मध्ये ही देखील तुम्हाला एकदम वेल मेंटेन अशी क्रेटा गाडी अवेलेबल होत आहे. टाईप 1 मित्रांनो गाडी इथे अवेलेबल आहे. बरेच लोक ह्या शेपची देखील रिक्वायरमेंट मार्केटमध्ये बरेच लोक करत असतात. शॉपमध्ये मित्रांनो ही देखील गाडी अवेलेबल आहे. नक्कीच तुम्ही या गाडीला देखील कन्सिडर करू शकता. मित्रांनो जे आपले मित्र लोनचा विचार करत असाल ह्या गाडीबद्दल, तर ज्यांचं सिबिल स्कोर 750-780 असे वरचं आहे, तर ह्या गाडीवर समजा 6 ते 6.25 लाख म्हणजे अतिशय तुम्हाला 20-25,000 डाऊन पेमेंटमध्ये सुद्धा ही गाडी मिळू शकते. क्या बात आहे. ते मित्रांनो फक्त 20 ते 25,000 डाऊन पेमेंट तुम्हाला इथे क्रेटा सारखी गाडी अवेलेबल होत आहे. तर अजून काहीच पाहिजे तुम्हाला मार्केटमध्ये, मित्रांनो तुम्ही नक्कीच या गाडीबद्दल एकदा विचार करू शकता. मित्रांनो पुढची गाडी असणार आहे VWची वेंटो गाडी. आणि सर्वात स्पेशली गोष्ट म्हणजे मित्रांनो गाडी ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सोबत इथे अवेलेबल आहे. सर काय डिटेल आहे? मित्रांनो ही गाडी आहे Volkswagenची वेंटो, जे की आपल्या स्टाईल, क्वालिटी, परफॉर्मन्ससाठी जाणे जाते. तर ही ऑब्व्हियसली एक चांगली गाडी आहे. त्यातून ही पेट्रोल विथ ऑटोमॅटिक आहे. सिंगल ओनरमध्ये असणारी ही गाडी चालली फक्त 48,000 किलोमीटर आहे. सिंगल ओनर आहे. जसे आपण सांगितलं तुम्हाला की काही असे ऑप्शन्स असतात की जे चांगले. आता बघा ही ओनर सिंगल आहे, नॉन ॲक्सिडेंटल आहे, किलोमीटर कमी आहे, म्हणून आम्ही या गाडीमध्ये इंटरेस्ट केलेली आहे. तर ही गाडीसुद्धा पार्क अँड सेल, काय आमच्याकडे ज्या गाडी आहे हे पार्क अँड सेललासुद्धा असतात. जसं तुम्हाला माहिती आहे की पूर्ण सगळं एकत्र काम नाही होत, तर काही आम्ही परचेस करून करतो आणि काही पार्क अँड सेललासुद्धा असतात. आज जर तुमचीसुद्धा एखादी गाडी विकायची असेल तर तुम्ही आमच्याकडे पार्क अँड सेलला आणू शकता. आम्ही ते गाडी सेल करून तुमच्याकडून तो झालेल्या व्यवहारामध्ये कमिशन घेणार. आणि आमच्याकडे जेव्हा तुम्ही पार्क अँड सेलला येणार गाडी घेतायला सुद्धा, तेव्हाही तुमच्या समोर जो गाडीचा ओनर आहे तो समोर असणार. तुम्ही त्यांच्यासमोर चर्चा करणार, रेट जे ठरवणार आहे तुम्ही दोघं असणार आहे, आणि आम्ही कमिशन घेऊन त्या गाडीचा व्यवहार करून देणार. तर ही आमच्याकडे पार्क अँड सेलमध्ये असणारी गाडी आहे. या गाडीची अपेक्षित किंमत आहे 6,75,000 रुपये सॉरी थोडंसं कट करा. तर ह्या गाडीची किंमत राहणार आहे 3,75,000 रुपये, ज्याचं लोन या गाडीवर समजा 3 ते 3.25 लाखापर्यंत या गाडीवर लोनसुद्धा भेटू शकते, जे मित्रांचे सिबिल स्कोर 760-780चे पुढं आहे. नक्कीच. तर मित्रांनो ही देखील एकदम बजेट किमतीमध्ये सरांनी गाडी अवेलेबल केलेली असणार आहे. ज्यांना मित्रांनो एकदम टेन्शन फ्री गाडी घ्यायची आहे, नक्कीच तुम्ही VW ब्रँडकडे जाऊ शकता. एकदम वेल मेंटेन अशी गाडी आहे. नंबर देखील तुम्ही पाहू शकता 8999 चॉईस नंबरसोबत इथे गाडी अवेलेबल आहे. आणि सर तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता, बऱ्याच लोकांना सर त्यांची जुनी गाडी सर एक्सचेंज करायची, तसं ही फॅसिलिटी सर आहे का? सर येस. जसं तुम्हाला तुमची गाडी विकायची आहे तर आपलं गाडी खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. गाडी खरेदी आणि विक्री हा दोन्ही पार्ट आमच्याकडे अवेलेबल आहे. तर तुम्ही हे व्हिडिओत गाडी बघण्यासाठी बघताय, त्या व्हिडिओमध्येच तुम्हाला जर विकायची सुद्धा असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. ती गाडी आम्ही तुम्हाला विकून सुद्धा घेऊ. नक्कीच. तर मित्रांनो नक्कीच तुमच्यासाठी मित्रांनो इथे एक्सचेंजची फॅसिलिटी देखील अवेलेबल आहे आणि सेलची आणि बायची फॅसिलिटी देखील अवेलेबल आहे. नक्कीच तुम्ही एकदा शॉपला व्हिजिट करा. पुढची गाडी मित्रांनो सरांनी स्टॉकमध्ये इन केलेली असणार आहे ऑल्टो 800 सर गाडी. काय डिटेल आहे सर गाडीची? मित्रांनो ही गाडी 2013ची ऑल्टो 800 आहे, प्युअर पेट्रोलमध्ये. LXI मॉडेलमध्ये असणार आहे ही गाडी. ह्यात तुम्हाला AC, पॉवर स्टेअरिंग, पॉवर विंडोज, सेंट्रल लॉकिंग, रिव्हर्स कॅमेरा आणि स्क्रीन, टच स्क्रीन म्युझिक सिस्टम, याच गोष्टी त्यात बसवण्यात आलेल्या एक्स्ट्रा. ही गाडी चाललेली आहे फक्त 48,000 किलोमीटर. सेकंड ओनरमध्ये असलेली ही गाडी आपल्याला मिळू शकते 1,90,000 रुपयाला. 1,90,000मध्ये सुद्धा जे मित्र आपल्याकडे पेपर्स आहे लोनसाठी, तर या गाडीवर आपण साधारणपणे 1.25 लाखाचं लोनसुद्धा करून देऊ. म्हणजे 50-60,000 रुपयाच्या डाऊन पेमेंटला ही गाडीसुद्धा तुम्हाला अवेलेबल आहे. नक्कीच. तर मित्रांनो लोन फॅसिलिटीवरती ही देखील गाडी सरांनी इथे स्टॉकमध्ये इन केलेली असणार आहे. नक्की जर तुमची फॅमिली छोटी आहे किंवा तुम्ही ॲज एक सेकंडरी गाडी म्हणून जर तुम्ही शोधत असाल मार्केटमध्ये, नक्कीच तुम्ही या गाडीकडे जाऊ शकता. पुढची गाडी मित्रांनो सरांनी स्टॉकमध्ये इन केलेली आहे रेड ब्युटी, ती म्हणजे होंडाची जॅज गाडी. सर काय डिटेल आहे? मित्रांनो होंडा जॅज जी आपल्याकडे आहे ही 2011ची गाडी आहे. सेकंड ओनर असलेली ही गाडी ही टॉप मॉडेलमध्ये, हे तुम्हाला V मॉडेलमध्ये अवेलेबल आहे. त्यात तुम्हाला 2 एअरबॅग, ABS, स्टिअरिंग व्हॉल्यूम कंट्रोल, अलॉय व्हील्स, ह्या सगळ्या गोष्टी आलेले. तर छोट्या बजेटमध्ये एक मोठ्या गाडीचं फीचर असणारी ही गाडी तुम्हाला मिळू शकते 2,35,000च्या ऑफरमध्ये. नक्कीच.
तर मित्रांनो एकदम 2,35,000 मध्ये तुम्हाला एकदम फीचर लोडेड अशी गाडी इथे मिळणार आहे. ज्यांना कोणाला मित्रांनो होंडा ब्रँडकडे जायचं असणार आहे, नक्कीच सरांनी इथे एकदम बेस्ट ऑप्शन तुमच्यासाठी अवेलेबल केलेले. नक्कीच तुम्ही या गाडीबद्दल विचार करू शकता. एकदा शॉपला व्हिजिट करा, गाडीची तुम्ही एकदा ओव्हरऑल कंडिशन बघा, त्यानंतरच तुम्ही तुमचा डिसिजन फायनल करा. पुढची गाडी मित्रांनो अगेन असणार आहे होंडाची जॅज गाडी. व्हाईट कलरमध्ये गाडी आहे. सर काय डिटेल आहे? मित्रांनो ही होंडा जॅज जी आहे ही तुम्ही जसं नंबर बघू शकता MH01 मध्ये आहे. मुंबई. ही सुद्धा सेकंड ओनर आहे. पुणे ट्रान्सफर्ड आहे गाडी. ही 2011ची गाडी असणार आहे. या गाडीची फक्त जसं नंबरचाही डिफरन्स पडतो रेटमध्ये, तर तसं तुम्हाला मी सांगतो ही गाडी तुम्हाला 1,90,000 रुपयामध्ये भेटणार आहे. सगळ्या फीचर्स तेच असणार आहे. 2 एअरबॅग, ABS, सगळ्या कंडिशन आणि व्हाईट कलरमध्ये गाडी आहे. तर नक्कीच जे आपले मित्र थोडा कमी बजेटचा फायदा घेण्याचा इच्छुक आहे तर ही गाडीचं नक्कीच ते विचार करू शकता. नक्कीच. तर मित्रांनो ही देखील एकदम वेल मेंटेन अशी गाडी असणार आहे. हे देखील मित्रांनो जास्त टॉप एंड व्हेरियंट सरांनी इथे स्टॉकमध्ये इन केलेलं असणार आहे. नक्कीच तुम्ही जर जास्त गाडी जर शोधत असाल मार्केटमध्ये, नक्कीच तुम्ही एकदा शॉपला व्हिजिट करा. 2 गाड्या मित्रांनो इथे स्टॉकमध्ये अवेलेबल असणार आहेत. पुढची गाडी मित्रांनो असणार आहे होंडाची सिविक गाडी. सर काय डिटेल आहे? मित्रांनो ही 2008ची आहे होंडा सिविक, जे की मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये आहे. आणि ह्यात तुम्हाला ऑथोराइज्ड CNG सुद्धा आहे, जे की सिक्वेन्शियल किटमध्ये. म्हणजे आजच्या डेटमध्ये जर तुम्ही CNG जरी इन्स्टॉल करायला गेले तर कमीत कमी 55, 60, 70, 75 अशी किंमत वाढू शकता. ह्यात किट सुद्धा जे आहे हे लोआटो कंपनीचं आहे. म्हणजे आज जरी तुम्ही लोआटोची इन्क्वायरी केली तर 70 ते 75,000 रुपये ऑन डिमांडमध्ये असणारी लोआटो किट ते ह्यात इनबिल्ड आहे. रजिस्टर्ड आहे, ते पण RTO अप्रूव्ड आहे. या गाडीची रिपासिंग केलेली आहे 2028 पर्यंत. थर्ड ओनरमध्ये ही गाडी आहे. या गाडीची आमच्याकडे किंमत आहे फक्त 1,85,000 रुपये. क्या बात आहे. तर मित्रांनो 1,85,000 मध्ये तुम्हाला CNG सोबत तुम्हाला येते होंडाची सिविक गाडी सरांनी अवेलेबल केलेली आहे. सर तरी गाडी सर काय मायलेज देऊन जाईल? ही गाडी CNG मध्ये तुम्हाला साधारणपणे 15 ते 18 पर्यंत जाऊ शकते. नक्कीच. तर मित्रांनो नक्कीच तुमच्या खिशाला परवडणारी गाडी आहे, कारण गाडीला CNG असणार आहे. नक्कीच तुम्ही या गाडीला कन्सिडर करू शकता. पुढची गाडी मित्रांनो असणार आहे होंडाची सिटी गाडी. सर काय डिटेल आहे? मित्रांनो ही होंडा सिटी जी आहे ही वैशिष्ट्य आहे. ही गाडी जी आहे ही ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये असणार आहे. क्या बात आहे. ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये असणारी ही 2011चं मॉडेल, जे की ओनर तिसरा आहे. अगेन बघू शकता MH12 मध्ये आहे. कंडिशन गाडीची एवढी चांगली आहे की जे आपले मित्र ट्रायल घेऊन ही गाडी फेल करू शकणार नाही. गाडी 99,000 किलोमीटर चाललेली आहे. विथ सर्व्हिस हिस्ट्री आहे. 4ही टायर अराउंड 80 to 90% आहे. या गाडीची आमची अपेक्षित किंमत आहे 2,90,000 रुपये, जे की निगोशिएबल आहे. नक्कीच. तर मित्रांनो 2,99,000 मध्ये तुम्हाला एकदम वेली मेंटेनन्सची सिटी गाडी सरांनी इथे स्टॉकमध्ये इन केलेली आहे. अजून देखील मित्रांनो होंडा सिटीचा बराच स्टॉक शॉपमध्ये इथे अवेलेबल आहे. ते व्हिडिओला मात्र शेवटपर्यंत बघत राहा. पुढची गाडी मित्रांनो अगेन होंडा सिटी असणार आहे आणि सरांनी गाडी CNG मध्ये इथे अवेलेबल केलेली आहे. सर काय डिटेल आहे? मित्रांनो CNG मध्ये असणारी ही होंडा सिटी जी आहे 2011 मॉडेल आहे. अगेन हे ओनर तिसरा आहे. ऑन पेपर CNG रजिस्टर्ड आहे. टायर्स अराउंड 80 to 90% आहे. ही गाडी MH12 रजिस्टर्ड आहे. तर ही गाडीची आपली अपेक्षित किंमत आहे 2,90,000 रुपये, जे की निगोशिएबल आहे. नक्कीच. तर मित्रांनो 2,90,000 मध्ये तुम्हाला एकदम वेल्ली मेंटेनन्स ही देखील होंडा सिटी गाडी अवेलेबल होणार आहे. अजून देखील मित्रांनो स्टॉकमध्ये 2 गाडी इथे अवेलेबल आहे. तर नक्कीच व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा. आणि होंडा सिटीची जर तुमची रिक्वायरमेंट असेल तर नक्कीच साईबाबा मोटरला तुम्ही नक्कीच एकदा व्हिजिट करा. तुमची रिक्वायरमेंट ते नक्कीच पूर्ण होऊन जाईल. अगेन मित्रांनो स्टॉकमधली तिसरी होंडा सिटी गाडी इथे अवेलेबल आहे. सर काय डिटेल आहे? मित्रांनो ही होंडा सिटी 2009ची आहे. सेकंड ओनरमध्ये आहे. ही गाडीचे पेपर्स पण 2029 पर्यंत क्लिअर आहे. इन्शुरन्स व्हॅलिड आहे. नवीन बॅटरीसुद्धा या गाडीत आलेली आहे. तर ही गाडी तुम्हाला भेटणार आहे फक्त 2,25,000च्या बजेटमध्ये. ते सुद्धा रेट निगोशिएबल आहे. तुम्ही या व्हिजिट करा. नक्कीच. तर मित्रांनो 2,25,000 मध्ये हे देखील एकदम बेस्ट ऑप्शन सरांनी इथे अवेलेबल केलेलं आहे. आणि सर तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता. सर बरेचसे लोक बाहेर गावून येतात आणि सर बऱ्याच लोकांचा हा क्वेश्चन असतो की जर ते शॉपमध्ये आले तर ते त्यांचा सर मेकॅनिक घेऊन येऊ शकतात. हां, मी तर आवर्जून सांगतो की तुम्ही प्रत्येक माणूस जो येणार आहे ते आपल्या घरातला अनुभवी माणूस म्हणा किंवा कोण नाही तर एक त्यांचा जोडीदार किंवा मेकॅनिक, ते जे कोण येणार आहे तुमच्यासोबत त्यांना पण यायचं तुम्ही प्रयत्न करा. काय होईल जेव्हा तुमचं मेकॅनिक सोबत असणार, तुम्ही तर गाडी आणि पेपरबद्दल बोलू शकता, पण तुमचा मेकॅनिक हा गाडीबद्दल तुम्हाला निर्णय देऊ शकतो. जेणेकरून तुम्ही येतात तर त्या एका टायमालाच तुम्ही तुमचं निर्णय घेऊ शकाल की मला ही गाडी आवडली आहे, मी घेऊ शकतो, माझी ही ऑफर राहणार आहे. काय होतं की जेव्हा तुम्हाला सपोर्टिव्ह लोक सोबत असणार तेव्हा नक्कीच तुमचं काम लवकर होतो, आनंदात होतो आणि कंप्लीट होतो. तर तुम्ही नक्कीच तुमच्या मेकॅनिकला घेऊन या. आम्हाला आनंद आहे त्या गोष्टीत. तुम्ही घेऊन या. नक्कीच. तर मित्रांनो नक्कीच तुम्ही जर शॉपला व्हिजिट करणार असाल तर तुम्ही नक्कीच तुमचा एक मेकॅनिक मित्र किंवा मेकॅनिक तुम्ही कोणतं तरी एक शोधून नक्कीच तुम्ही एकदा शॉपला व्हिजिट करा. नक्कीच एकदम कंडिशनमध्ये गाड्या इथे अवेलेबल असणार आहेत. नक्कीच तुम्ही एकदा शॉपला व्हिजिट करा. पुढची गाडी पण मित्रांनो होंडा सिटी असणार आहे. सरांनी होंडा सिटीचं एकदम
तर आणून टाकलेला आहे शॉपमध्ये. चौथी गाडी मित्रांनो असणार आहे स्टॉकमध्ये. सर काय डिटेल आहे? मित्रांनो, ही असणार आहे आपली चौथी होंडा सिटी. आपल्याकडे 4 गाडी आहेत, 3 आत्ता तुम्ही बघितले, ही चौथी आहे. ही 2011ची आहे, सिंगल ओनरमध्ये गाडी आहे. ही पण गाडी 94,000 किलोमीटर चालली आहे, विथ सर्व्हिस हिस्ट्री आहे. 4ही टायर या गाडीचे सुद्धा 80-85-90% आहे. तर सिंगल ओनरमध्ये असणारी ही 2011 मॉडेल गाडी तुम्हाला मिळू शकते फक्त 2,80,000च्या बजेटमध्ये. त्या बात आहे. तर मित्रांनो 2,80,000मध्ये तुम्ही नक्कीच या गाडीकडे जाऊ शकता. एकदम वेल लिमिटेड अशी गाडी आहे. स्टॉकमध्ये मित्रांनो 4 होंडा सिटी गाडी अवेलेबल आहे. नक्कीच तुम्ही एकदा शॉपला व्हिजिट करा. मित्रांनो, जर तुम्ही नाशिकमधून व्हिडिओ पाहत असाल तर नाशिककरांसाठी एकदम बेस्ट डील घेऊन आलेलो आहे. Hyundaiची इओन गाडी असणार आहे. एकदम बजेटमध्ये तुम्हाला गाडी इथे मिळणार आहे. सर काय डिटेल आहे? मित्रांनो, ही 2011ची गाडी आहे. ओनर सेकंड आहे गाडीचा, पेपर्स क्लिअर आहे. तर प्युअर पेट्रोलमध्ये असणारी ही गाडी तुम्हाला भेटणार आहे 1,65,000च्या बजेटमध्ये. आणि 1,65,000मध्ये सुद्धा या गाडीमध्ये भरपूर एक्स्ट्रा फिटिंग केलेले आहे, जसे की म्युझिक सिस्टम जो 8 टच स्क्रीनवाला आहे, रिव्हर्स कॅमेरा आहे, सेंट्रल लॉकिंग आहे, पॉवर विंडोजसुद्धा आहे, अशा अलॉय व्हीलसुद्धा आहे. म्हणजे या छोट्या पॅकमध्ये संपूर्ण असणारी गाडी आहे. तर 1,65,000 रुपयामध्ये सुद्धा ही गाडी तुम्हाला गाडी मिळू शकते. त्यात सुद्धा रेट निगोशिएबल आहे. नक्कीच. तर मित्रांनो 1,65,000मध्ये नक्कीच तुमच्यासाठी एकदम वेल लिमिटेड असे डील सरांनी इथे अवेलेबल केलेली आहे. गाडीमध्ये मित्रांनो भरभरून असे फीचर तुम्हाला मिळणार आहेत. नक्कीच तुम्ही या इओन गाडीकडे जाऊ शकता. नक्कीच एकदम वेल लिमिटेड अशी ही देखील गाडी अवेलेबल नक्कीच असणार आहे. पुढची गाडी मित्रांनो असणार आहे टाटाची दमदार गाडी, ती म्हणजे इंडिगो गाडी सरांनी अवेलेबल केलेली आहे. सर काय डिटेल आहे? मित्रांनो, ही 2010 डिसेंबरची इंडिगो आहे आपल्याकडं. ही गाडी ओनर सेकंड आहे. गाडीत सिक्वेन्शियल किट CNG आहे, जे की एकदम प्रॉपरली वर्क करत आहे. रिपासिंग आत्ता डिसेंबरमध्ये आम्ही केलं आहे, ज्याची व्हॅलिडिटी 2030 डिसेंबरपर्यंत आहे. म्हणजे 5 वर्ष पूर्ण पेपर्स क्लिअर असणार आहे गाडीचं. गाडी 86,000 चाललेली आहे. पेट्रोल विथ CNG आहे. त्यावेळेचं टॉप मॉडेल आहे GLX मॉडेल. यात रिव्हर्स कॅमेरा, सेन्सर वगैरे सुद्धा आहे. सेंट्रल लॉकिंग आहे. या गाडीची आमची अपेक्षित किंमत आहे 1,55,000 रुपये. ते सुद्धा थोडंसं निगोशिएबल आहे. नक्कीच. तर मित्रांनो 1,55,000मध्ये तुम्हाला इथे CNG वाली टाटाची दमदार गाडी इथे मिळणार आहे. गाडीला मित्रांनो रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, स्क्रीन देखील तुमच्यासाठी नक्कीच अवेलेबल आहे. नक्कीच तुम्ही या गाडीला कन्सिडर करू शकता. पुढची गाडी पण मित्रांनो MH14मध्ये इंडिगोच गाडी सरांनी इथे अवेलेबल केलेली आहे. सर काय डिटेल आहे? मित्रांनो, ही टाटाची इंडिका असणार आहे 2013 मॉडेल. पेट्रोल विथ CNGमध्ये असणारी ही गाडी फक्त 1,25,000 रुपयामध्ये तुम्हाला मिळू शकते. यात सुद्धा सेंट्रल लॉकिंग आहे. सेंट्रल लॉकिंग, पॉवर विंडोज, पॉवर स्टेअरिंग, AC सगळ्या गोष्टी आणि सगळं वर्किंग आहे. नक्कीच. तर मित्रांनो एकदम कमी बजेटमध्ये सरांनी इथे गाडी अवेलेबल केलेली आहे. फक्त 1,25,000मध्ये तुम्हाला इथे 4 व्हीलर गाडी अवेलेबल होत आहे. त्यात देखील AC गाडीला असणार आहे. बरोबर असे फीचर देखील असणार आहे. नक्कीच तुम्ही या गाडीला कन्सिडर करू शकता. आणि सर थोडंफार यात देखील मान सन्मान सगळ्या जेवढं तुम्हाला सांगितलं ह्या सगळ्या गाडीमध्ये रेटमध्ये कमी जास्त होणार आहे. नक्कीच. तर मित्रांनो नक्कीच तुम्ही या गाडीबद्दल देखील विचार करू शकता. पुढची गाडी मित्रांनो सरांनी इथे अवेलेबल केलेली आहे डिझेलमध्ये इंडिका विस्टा गाडी. सर काय डिटेल आहे? मित्रांनो, ही डिझेलमध्ये असणारे विस्टा आहे, जे की 2009ची गाडी आहे. आणि रिपासिंगसुद्धा 2029, म्हणजे अजून 4 वर्ष त्या वेळचे पेपर्स क्लिअर आहे. सिंगल ओनर असलेली ही गाडी फक्त चालली आहे 74,000 किलोमीटर्स. 4ही टायर ब्रँड न्यू आहे. सिंगल ओनर आहे. आणि ह्या गाडीची आपली अपेक्षित किंमत आहे 1,50,000 रुपये, जे की निगोशिएबल आहे. नक्कीच. तर मित्रांनो 1.5 लाखचं तुमचं बजेट असेल आणि तुम्ही जर डिझेल कोणती गाडी शोधत असाल नक्कीच तुम्ही या गाडीकडे जाऊ शकता. नक्कीच ही देखील एकदम चांगल्या कंडिशनमध्ये गाडी नक्कीच अवेलेबल असणार आहे. ही सुद्धा क्वाड्राजेट इंजिन आहे, जे की स्विफ्टमध्ये DDIS नावाने येतो, फियाट इंजिन. ती गाडी आहे. जिथं आपली स्विफ्ट तुम्हाला 2,20,ला मिळणार आहे, तर ही तुम्हाला 1.5 लाखात तेच इंजनवाली गाडी टाटाची भेटणार आहे, टाटा विस्टा. नक्कीच. तर मित्रांनो नक्कीच तुम्ही या गाडीबद्दल विचार करू शकता. स्विफ्ट गाडी जर तुम्ही डिझेलमध्ये शोधत असाल तर स्विफ्ट गाडी जर तुमच्या बजेटमध्ये बसत नसेल नक्कीच तुम्ही या गाडीकडे जाऊ शकता. अगेन मित्रांनो रेड कलरमध्ये विस्टा गाडी सरांनी इथे अवेलेबल केलेली आहे. सर काय डिटेल आहे? मित्रांनो, ही विस्टा असणार आहे 2011 मॉडेल, जी की VX मॉडेलमध्ये. यात तुम्हाला कंपनीचे अलॉय व्हील्स सुद्धा येतात. हाईट ॲडजस्टेबल सीट्स येते. तर ही गाडी तुम्हाला भेटणार आहे 2,20,000च्या बजेटमध्ये. तर चांगली गाडी डिझेलमध्ये. तुम्हाला डिझेलमध्ये आपल्याकडे 2009 आहे, 2011 आहे आणि 2000ची ह्याचीपेक्षा मोठी जी मांजा येते ते पण येते. पुढची गाडी तुम्हाला ती दाखवतो. नक्कीच. तर मित्रांनो डिझेलमध्ये सरांकडे अजून देखील मित्रांनो एक गाडी अवेलेबल आहे. ते व्हिडिओला मात्र शेवटपर्यंत बघत राहा. ही गाडी देखील मित्रांनो एकदम कंडिशनमध्ये आणि गाडीला मित्रांनो ऑलॉय व्हील देखील असणार आहे. नक्कीच तुम्ही या गाडीला विचार करू शकता. पुढची गाडी मित्रांनो असणार आहे इंडिगो मांजा गाडी. ही देखील मित्रांनो डिझेल व्हेरियंटमध्ये अवेलेबल आहे. सर काय डिटेल आहे? मित्रांनो, ही 2010 डिसेंबरचीच गाडी आहे. ही गाडीचं सुद्धा रिपासिंग झालेली आहे. 2030पर्यंत पेपर क्लिअर असणारी सिंगल ओनर गाडी आहे ही गाडी 1,14,000 चालली आहे, विथ पेपर्स क्लिअर, इन्शुरन्स व्हॅलिड.
आणि डिक्की एवढी मोठी आहे की तुमचे 4 कोणी सामान यात आरामशीर बसू नक्कीच. शकतं. ती स्पेशियस लक्झरी गाडी तुम्हाला भेटू शकते फक्त 2,20,000च्या बजेटला. क्या बात आहे. तर मित्रांनो 2,20,000मध्ये नक्कीच तुम्ही या गाडीबद्दल विचार करू शकता. एकदम स्पेशियस अशी मित्रांनो गाडी सरांनी इथे अवेलेबल केलेली असणार आहे. नक्कीच तुम्ही या गाडीला देखील कन्सिडर करू शकता. अगेन मित्रांनो अजून एक मांजा गाडी सरांनी इथे अवेलेबल केलेली आहे. सर काय डिटेल आहे? मित्रांनो डिझेल तर झालं, तर जे आपले मित्र पेट्रोलमध्ये बरोबर. शोधताय त्यांच्यासाठी ही 2011ची फक्त 57,000 चाललेली गाडी आहे मांजा पेट्रोल एलान मॉडेलमध्ये. ह्यात तुम्हाला AC, पॉवर स्टीअरिंग, पॉवर विंडो सगळ्या गोष्टी येणार. ही गाडी तुम्हाला भेटणार आहे फक्त 2,10,000च्या बजेटला. क्या बात आहे. तर मित्रांनो 2,10,000मध्ये तुम्ही जर पेट्रोलमध्ये गाडी शोधत असाल तर तुम्ही नक्कीच या गाडीकडे जाऊ शकता. डिझेलमध्ये जर तुम्ही गाडी शोधत असाल तर अजून देखील सरांकडे एक गाडी अवेलेबल आहे. नक्कीच तुम्ही त्या गाडीकडे देखील तुम्ही जाऊ शकता. नक्कीच तुम्ही या गाडीबद्दल देखील विचार करू शकता. अगेन मित्रांनो पुढची गाडी पण मांजाच असणार आहे. अजून देखील सरांनी पेट्रोलमध्ये अजून एक तुमच्यासाठी ऑप्शन अवेलेबल केलेले आहे. सर काय डिटेल आहे? मित्रांनो ही सुद्धा एक पेट्रोल ऑप्शन आहे अवेलेबल. ही सिंगल ओनरमध्ये आहे गाडी. 2010 जुलैची आहे. या गाडीची रिपासिंग सुद्धा 2030 जुलैपर्यंत, म्हणजे आता सगळ्या पेपर्स ऑलमोस्ट 5 वर्ष क्लिअर आहे. इन्शुरन्स व्हॅलिड आहे. सिंगल ओनर 77,000 चाललेली ही गाडी आहे. ही गाडीसुद्धा तुम्हाला 2,10,000च्या बजेटमध्ये आहे, जे की थोडंफार निगोशिएबल होईल. नक्कीच. तर मित्रांनो 2,10,000च्या बजेटमध्ये देखील तुम्ही या गाडीला कन्सिडर करू शकता. अजून देखील मित्रांनो पेट्रोलमध्ये पाहिजे असेल तर अजून देखील एक गाडी स्टॉकमध्ये अवेलेबल आहे. नक्कीच तुम्ही जर इंडिगो मांजा जर तुम्ही गाडीचा जर शोधत असाल नक्कीच तुम्ही एकदा शॉपला व्हिजिट करा. स्टॉकमध्ये मित्रांनो 3 गाडी तुमच्यासाठी अवेलेबल नक्कीच होऊन जातील. मित्रांनो ऑटोमॅटिकमध्ये जर तुम्ही एखादी छोटी गाडी पाहत असाल, माझी बरेचसे समजा मित्रांनो कोणती एखादी बहीण ऑटोमॅटिक जर छोटी गाडी पाहत असेल तर तुमच्यासाठी सरांनी स्टॉकमध्ये इन केलेली टाटाची नॅनो गाडी. सर काय डिटेल आहे? मित्रांनो ही 2016ची XTA नॅनो ट्विस्टमध्ये XTA मॉडेल असणारी ऑटोमॅटिक गाडी आहे. गाडी चालली आहे फक्त 26,000 किलोमीटर. एकदम वेल मेंटेन्ड आणि कमी चाललेली गाडी. तर जे आपले मित्र आपल्या कुटुंबासाठी छोटी गाडीचा विचार करत असाल तर मी तर म्हणेल नक्की हे त्यांच्यासाठी एक आलेलं चांगलं ऑप्शन आहे. ही गाडीची अपेक्षित किंमत 2,35,000 रुपये आमची अपेक्षित किंमत आहे, जे की थोडंफार निगोशिएट सुद्धा होईल. नक्कीच. आणि सर गाडी सर लोनवरती अवेलेबल होईल? लोन सुद्धा होऊ शकते. तुमच्या मी म्हटलो जसं की 2013-14च्या पुढच्या गाडींवर लोन मिळू शकते. आणि हे संपूर्ण आता निर्भर आहे तुमचे क्रेडिट स्कोअरवर, तुमचे सिबिल किती चांगला आहे त्यावर आहे. जर तुमची सिबिल 700 750च्या प्लस आहे तर नक्कीच तुम्हाला चांगल्या रकमेची लोन आम्ही करून देऊ. नक्कीच. तरी सर मिनिमम सर किती डाऊन पेमेंट करावं लागेल? या गाडीसाठी एक 60-70,000 रुपये डाऊन पेमेंट जरूर चला. नक्कीच. तर मित्रांनो लोनची फॅसिलिटी देखील तुमच्यासाठी नक्कीच अवेलेबल होऊन जाईल. लेटेस्टची मित्रांनो टाटाची नॅनो गाडी अवेलेबल आहे. गाडीची मित्रांनो डिक्की देखील ओपन होते, तर नक्कीच तुम्ही या गाडीला कन्सिडर करू शकता. एकदम वेल्ली मेंटेन अशा कंडिशनची गाडी ही देखील अवेलेबल होऊन जाईल. याचं आता रबिंग पॉलिश चालू आहे म्हणून ही अशी दिसतीये. आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत रबिंग कंप्लीट होईल. आता सर आले आमच्याकडे तर मी म्हटलं की सर काढून घ्या, काय डिटेल्स ॲटलिस्ट तुमच्याकडे ते पोहोचून जातील. नक्की. तर मित्रांनो साईबाबा मोटर्सचा तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिला असणार आहे. एकदम वेल्ली मेंटेन अशा कंडिशन मित्रांनो तुम्हाला इथे सर्व काही गाड्या उपलब्ध होणार आहेत. तर नक्कीच मित्रांनो तुम्ही जर पिंपरी चिंचवडमध्ये जर तुम्ही कुठे राहत असाल तर नक्कीच मित्रांनो आवर्जून तुम्ही एकदा शॉपला व्हिजिट करा. गाड्या पहा, गाड्यांची मित्रांनो कंडिशन पहा. येताना तुमचा मेकॅनिक देखील इथे घेऊन या. गाडी मित्रांनो तुम्ही स्वतःहून इन्स्पेक्ट करा. नक्कीच वेल्ली मेंटेन अशा कंडिशनच्या गाड्या तुमच्यासाठी नक्कीच अवेलेबल होऊन जातील. आणि आजचा व्हिडिओ जर आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर देखील नक्कीच करा तुमच्या मित्र किंवा मैत्रिणी ज्यांना नवीन गाड्या घ्यायच्यात अशा लोकांपर्यंत. तर आशा करतो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर धन्यवाद.